नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर वैद्य तुम्हा सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्टी, टार्टी व महाज्योती यांचे झालेल्या एक्झामचे ॲनालिसिस करणार आहोत आणि समोर ज्या मुलांचे एक्झाम आहे त्यांनी कोणकोणत्या प्रश्नाची तयारी करावी, कोणकोणत्या टॉपिकवर तयारी करावी जेणेकरून परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेता येतील याबद्दल आपण बोलणार आहोत। तर सुरू करूया। प्रत्येक टॉपिक आपण सब्जेक्ट नुसार प्रत्येक विषयाचे जे क्वेश्चन आहेत त्यांचे आपण ॲनालिसिस करणार आहोत। पहिल्यांदा आपण बोलूया पॉलिटी बद्दल। तर पॉलिटी मध्ये फंडामेंटल राईट्स वर क्वेश्चन विचारले गेले होते। आता जे मागे एक्झाम झाले महाज्योती व बार्टीचे त्यामध्ये फंडामेंटल राईट्स वर क्वेश्चन विचारला होता। विशेष करून आर्टिकल 44 कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला होता की आर्टिकल 40 जो आहे कशाशी संबंधित आहे। तर आपल्याला त्याच्या उत्तर असं लिहायचं होतं, म्हणजे ऑप्शन टिक करायचं होतं की आर्टिकल 44 हा इक्वॅलिटी बिफोर लॉ बद्दल सांगतो। त्यानंतर आपल्याला समोर येणाऱ्या एक्झामसाठी संपूर्ण जे फंडामेंटल राईट्स आहेत ते वाचून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क घेता येतील। त्यानंतर पंचायतवर प्रश्न विचारला होता की आर्टिकल 243D मध्ये कुणा कुणाला रिझर्वेशन देण्यात आलेला आहे। आर्टिकल 243D मध्ये कुणा कुणाला रिझर्वेशन देण्यात आले असा प्रश्न विचारला होता। तर पंचायत विषयी आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवू शकतो, पंचायत विषयी या गोष्टी लक्षात ठेवू शकतो की पंचायत हा 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट थ्रू आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड केला गेला आहे। त्यानंतर पंचायतला धरून म्युन्सिपालिटी लक्षात ठेवू शकतो की 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट थ्रू आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याला ऍड केला गेला आहे। आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की कोणत्या पार्ट मध्ये ठेवला गेला आहे, पार्ट 9 मध्ये पंचायत राज आहे, पार्ट 9A मध्ये म्युन्सिपालिटी आहे। याही गोष्टी आपल्याला वाचून घ्यायचे जेणेकरून आपल्याला आपले क्वेश्चन जे आहे ते सुटणार नाही। नेक्स्ट पॉलिटी बद्दल बोलू की आणखी एक क्वेश्चन विचारला होता की बाय विच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वॉज द राईट टू एज्युकेशन डिक्लेअर्ड ॲज फंडामेंटल राईट। राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईट डिक्लेअर केला गेला कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट थ्रू। तर 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट थ्रू जो की 2002 मध्ये झाला होता, त्याच्या थ्रू आपल्या राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईट त्याला डिक्लेअर केला गेलेला आहे। ठीक आहे। फॉर द एज ऑफ चिल्ड्रन 6 ते 14 वर्षाचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट थ्रू, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2002। 6 to 40 year old साठी फ्री एज्युकेशन जे चिल्ड्रन आहेत त्यांसाठी त्या आर्टिकल 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 86 थ्रू काय काय ऍड केलं होतं, आर्टिकल 21A ऍड केला गेला होता इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये। त्यानंतर आर्टिकल 45 ला मॉडिफाईड केला गेला होता जो की 0 ते 6 एजच्या मुलांना अर्ली चाइल्डहुड केअर बद्दल दिली पाहिजे असे नमूद करतो। त्यानंतर आर्टिकल 51A मध्ये 11 शेड्यूल ऍड केला गेला होता फंडामेंटल ड्युटी, ज्यामध्ये इम्पोजिंग ऑन पॅरेंट ऑन गार्डियन टू प्रोव्हाइड एज्युकेशनल अपॉर्च्युनिटी टू देअर चिल्ड्रन इन दिस एज, की त्या मुलांना बेसिक एज्युकेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देण्याचे काम कोणाचे आहे, पेरेंट्सचे आहे। हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। एकंदरीत आपल्याला फंडामेंटल ड्युटी आणि DPSP याच्या डीप अभ्यास करून द्यायचा आहे जेणेकरून आपला कोणताही प्रश्न हा सुटणार नाही। नंतर बोलूया पॉलिटी मध्ये काय DPSP वर प्रश्न विचारला होता। आर्टिकल 44 जो की युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल दिलेला होता तेही विचारलं होते की आर्टिकल 44 मध्ये काय कशाबद्दल बोलतो। तर तो बोलतो युनिफॉर्म सिव्हिल कोड। आपल्याला पूर्णचे पूर्ण DPSP पूर्ण वाचून घ्यायची आहे। कोणत्या पार्ट मध्ये दिलेलं आहे तेही विचारू शकते, कारण मागे काही शिफ्ट मध्ये विचारलं होतं यू हॅव टू रीड ऑल द DPSP इन मेन्शन इन द पार्ट 4। आपल्याला पार्ट 4 मध्ये दिलेला संपूर्ण DPSP वाचून घ्यायचे आहेत, फंडामेंटल राईट्स वाचून घ्यायचे आहेत, कोणत्या पार्ट मध्ये आहेत, किती आहेत आणि त्याचे दिलेले जे आर्टिकल आहेत तेही वाचून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला एकही प्रश्न फंडामेंटल राईट DPSP मधून सुटणार नाही। नंतर बघूया की कशावर आणखी प्रश्न आले होते। फंडामेंटल ड्युटी मेन्शन इन विच पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन। तर फंडामेंटल ड्युटी कोणत्या कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्या पार्ट मध्ये मेन्शन आहेत हाही एक प्रश्न विचारला होता। तर कोणत्या पार्ट मध्ये मेन्शन आहेत, इन पार्ट 5A
कोणत्या पॉलिटीमध्ये पूर्णच्या पूर्ण 12 शेड्यूल हे वाचून घ्यायचे आहेत, जेणेकरून 12 शेड्यूल पैकी कोणत्याही शेड्यूल मध्ये काय मेन्शन केलं आहे असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आला पाहिजे की बा या शेड्यूल मध्ये हे मेन्शन केलं आहे. नेक्स्ट बोलूया. नेक्स्ट काय विचारलंय, सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे सायन्स. कारण जी एक्झाम आपण द्यायला चाललो आहे ती एक्झाम कशी आहे, एक्झाम क्वालिफिकेशन म्हणजे प्री ट्रेनिंग एक्झाम आहे की आपण ती एक्झाम पास झाल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग मिळणार आहे. तर जास्त खूप असे टफ प्रश्न जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारला गेलेले नाही. पण सगळ्यात इम्पॉर्टंट रोल जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट रोल मला असं वाटलं की तो आहे सायन्सने घेतला आहे. त्यामध्ये काय काय विचारलं आपण हे बघूया. मोस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ सायन्स इन एक्झामिनेशन. सगळ्यात जास्त क्वेश्चन आपल्याला सेलवर विचारण्यात आलेले, सेल आणि त्याच्या सेल ऑर्गॅनेल्सवर की सेल ऑर्गॅनेल्सचं काम काय आहे, त्याची डिस्कव्हरी. आणि मेन जे क्वेश्चन आहेत जे मला विद्यार्थ्यांनी पाठवले की डिस्कव्हरी ऑफ सेल जी की कोणी केली होती, रॉबर्ट हुकनी. डिस्कव्हरी ऑफ लिव्हिंग सेल ऑफ पाहिजे होता, लिव्हिंग सेल ते लिव्हन हुकने केली आहे. बघा क्वेश्चन वेगळा वेगळा विचारला. डिस्कव्हरी ऑफ सेल रॉबर्ट हुकने केला आहे, पण डिस्कव्हरी ऑफ लिव्हिंग सेल हे कोणी केली आहे, लिव्हन हुकने. आणि सेल थेअरी कोणी दिली आहे, स्वीडन अँड सो ऑन. ठीक आहे, सेल थेअरी कोणी दिली आहे, स्वीडन अँड सो ऑन. आणि प्रॉपर सेल थेअरी कोणी दिली आहे, रॉबर्ट विर्चोने दिली आहे. सेल थेअरी कोणी दिली आहे, स्वीडन अँड सो ऑन. पण ते एका प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकलेत की बा जे सेल आहे हे बनतात कुठून. तर त्यानंतर विर्चो आले आणि विर्चोनी बरोबर आन्सर दिला की ओमनी सेल्युलाय सेल्युलाय, म्हणजे जे सेल्सचे फॉर्म होते ते प्री एक्झिस्टिंग सेल पासून तयार होते. ह्या स्टेटमेंट दिला म्हणून प्रॉपर जी थेअरी आहे ती विर्चोची मानली जाते, ओमनी सेल्युलाय सेल्युलाय. तर आपल्याला सेल बद्दल पूर्ण डिटेल वाचून जायचं आहे जेणेकरून प्रश्न सुटणार नाही. त्यानंतर प्लांट हार्मोन, ऑक्सिन, जिब्रेलियन. ऑक्सिन बद्दल वाचून जायचं आहे, जिब्रेलियन बद्दल वाचून जायचं आहे. ऑक्सिनचं काम काय आहे, जिब्रेलियनचं काम काय, कशा कशासाठी मदत होते हेही आपल्याला वाचून जायचं आहे. मिनेंजेस ऑफ ब्रेन, मिनेंजेस जे मिनेंजेस प्रेझेंट राहतात ब्रेन मध्ये तेही आपल्याला वाचून जायचं आहे की पहिले कोणतं असते, दुसरं कोणतं असतं, तिसरं कोणतं आहे. ते संपूर्ण क्वेश्चन इथं सांगणं पॉसिबल नाही, कारण की जर क्वेश्चन पूर्ण सांगून दिले तर मग कॉम्पिटिशन काय राहणार, स्कॉलरशिपच्या अर्थ काय राहणार आहे. पण बेसिक आयडिया देऊन देतो, जसं की ड्युरा मॅटर, पिया मॅटर, अरोकनाइट मॅटर यांचा सिक्वेन्स कसा असतो, पहिले कोणता असतो, सेकंड कोणता असतो, थर्ड कोणता असतो हे आपल्याला वाचून जायचं आहे. प्लॅसेंटेचा वर्क काय हेही वाचून जायचं आहे, कारण हे जे प्रश्न आपण मी दाखवत आहे हे प्रश्न पेपरामध्ये येऊन गेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगत आहे की प्लासेंटाचे प्लांट हार्मोन, ऑक्सिन, जिब्रेलियन, मेनेंजेस ऑफ ब्रेन, ड्युरा मॅटर, पिया मॅटर, अरोकनाइट मॅटर हे सगळं वाचून जायचं आहे. म्हणजे जे जे दिलं आहे हे सगळं एकदम एकूण एक पूर्ण बारकाईने विश्लेषण केलंय, त्यानंतर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. प्लासेंटाचा वर्क काय, रिप्रोडक्शन वर क्वेश्चन होते, सेल डिव्हिजन वर क्वेश्चन होते, मायटोसिस, मिओसिस वर क्वेश्चन विचारला गेले होते. त्यानंतर येते जिओग्राफी. जिओग्राफी मध्ये काय विचारलं होतं, वर्ल्ड जिओग्राफी मध्ये बेसिक लेक्स अँड करन्सी विचारली होती. लेक्स कोणता लेक्स कुठं सिच्युएटेड आहे, करन्सी विचारली होती. रिव्हर सिस्टम ऑफ महाराष्ट्र, ओनली महाराष्ट्राच्या रिव्हर सिस्टमवर प्रश्न विचारला होता की ही नदी कुठून उगम पावते आणि कोणत्या जिल्ह्यातून वाहते, असे बेसिक प्रश्न. डिव्हिजन ऑफ मिनरल इन डिफरंट डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र, डोलामाइट कोणत्या जिल्ह्यात आढळतो, मॅग्नीज कोणत्या जिल्ह्यात आढळतो, आयरन कोणत्या जिल्ह्यात आढळतो. आपल्याला म्हणजे जेणेकरून प्रत्येक गोष्ट ही थोडं माहित पाहिजे. बेसिक विचारलाय. पार्क इन महाराष्ट्र, पार्क्स मध्ये गुगामल हे उद्यान कुठं आहे, तर ते अमरावतीला आहे असा प्रश्न विचारला होता. सेन्सस मध्ये सेक्स रेशोवर क्वेश्चन आला होता. आता सेन्ससवर सेक्स रेशोवर क्वेश्चन येऊन गेला. समोरच्या शिफ्टवाल्याने काय वाचून जायचं, सेन्सस सेक्स रेशो ज्याला पॉप्युलेशन डेन्सिटी वाचून जायची आहे. त्यानंतर सेन्सस कधी कंडक्ट केली आहे तेही विचारू शकते. आणि लिटरसी रेट विचारू शकते, फिमेल लिटरसी, मेल लिटरसी हे सगळ्या जे आणि पॉप्युलेशन डेन्सिटीवर क्वेश्चन विचारला होता. हे सगळे क्वेश्चन आपल्याला करून जायचे सेन्ससवरचे, जेणेकरून प्रश्न आपले सुटायला नाही पाहिजे, कारण पेपर एकदम इझी येत आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. जिओग्राफी झाल्यानंतर इकॉनॉमी, बेसिक इकॉनॉमी विचारली आहे. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर. एखादा व्यवसाय दिला आहे आणि तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हे विचारलंय. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट वर एक क्वेश्चन आहे. वी हॅव टू रीड ऑल टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंटचे जितके टाईप आहेत ते विचारायचे आहेत, कारण प्रश्न थोडा घुमवूनही विचारू शकतो. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, असं प्रत्येक अनएम्प्लॉयमेंटचे आपल्याला थोडा अभ्यास करून जायचा आहे. आणि डिव्हिजन ऑफ वर्क इन डिफरंट सेक्टर, हे एखादा वर्क दिला आहे आणि तो कोणत्या सेक्टरचा आहे असंही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यासाठी संपूर्ण
हे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर हे वाचून घ्या की कोणता व्यवसाय आहे, कोणत्या सेक्टर. एकदम सोपी क्वेश्चन आहे, इकॉनॉमिक्स मध्ये विचारण्यात आलेले होते. इतकं तुम्हाला फक्त करून घ्यायचं आहे, कारण इतके प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत आणि समोरही याच्यावरच प्रश्न विचारणार आहेत. ठीक आहे, नंतर बोलूया. इकॉनॉमिक्स झाल्यानंतर हिस्ट्रीमध्ये काय होतं, मेन होता ट्रॅव्हलरवर क्वेश्चन होता. इब्ने बतुता हा जो पर्शियन ट्रॅव्हल होता याची बुक विचारली होती की इब्ने बतुताने जी बुक लिहिली त्याचं नाव काय, व्हॉट यू हॅव टू रीड. याच्यानंतर आपल्याला समोर जाताना शिफ्टसाठी काय वाचायचं, निकोलो दी कोंटी, डोमिंगो पीस, दुआर्तो बार्बोसा. हे ट्रॅव्हलर ज्यावेळी भारतात आले त्यावेळी रूलर कोण होता, यांनी लिहिलेल्या बुक्स आणि हे वाचून घ्यायचं आहे. आणि 1857च्या रिव्हॉल्टवर क्वेश्चन विचारले आहेत आणि समोरही विचारणार आहेत की डिफरंट डिस्ट्रिक्ट मध्ये मेन रोल कोणी इम्पॉर्टंट रोल जो आहे तो दिला आहे 1857च्या रिव्हॉल्ट मध्ये. इतके अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहे हिस्ट्रीमध्ये विचारण्यात आले होते. नेक्स्ट हिस्ट्रीमध्ये हु इंट्रोड्यूस द सिस्टम ऑफ सिस्दा अँड पायबोस. पायबोस आणि सिस्दा हा सिस्टम कोणी इंट्रोड्यूस केला होता, तो केला होता बलबन और बल्लाउद्दीन खान. व्हॉट यू हॅव टू रीड. समोरच्या शिफ्टसाठी आपल्याला काय वाचून घ्यायचं आहे, दिल्ली सल्तनत मध्ये काय कोणते रूलर झाले त्यांच्याबद्दल वाचून घ्यायचं आहे. अँड डिफरंट डायनेस्टीज रूल ऑन दिल्ली. दिल्लीवर ज्या ज्या डायनेस्टी रूल करून गेल्या त्याबद्दल आपल्याला वाचून घ्यायचे आहे आणि त्याच्या इम्पॉर्टंट रूल बद्दल. जसे की दिल्ली सल्तनत मध्ये गुलाम वंश झाला, खिलजी वंश झाला, तुगलक वंश झाला, सय्यद वंश झाला, लोधी वंश झाला. या सगळ्या वंश बद्दल आपले इम्पॉर्टन्स रूलर बद्दल वाचून घ्यायचं आहे. नेक्स्ट बात करू हिस्ट्रीमध्ये गांधी इर्विन पॅक्टच्या वर्ष कोणत्या वर्षी झाला हेही विचारलं होतं. आता 1931 मध्ये गांधी इर्विन पॅक्ट झाला होता. आता आपल्याला त्याची पर्पजही माहित करून घ्यायचे आहेत. वी हॅव टू रीड द गांधीयन इरा. पूर्णच्या पूर्ण गांधीयन इंडिया 1950 पासून जेव्हा गांधीजी भारतात आले दक्षिण आफ्रिकेतून तेव्हापासून ते त्यांच्या 2 ऑक्टोबर दिवशी डेट होईपर्यंत त्यांनी जे जे इम्पॉर्टन्स इव्हेंट घडून आले त्याबद्दल आपल्याला वाचायचे आणि त्यांच्या पर्पज काय होतं हेही वाचायचे आहे, जेणेकरून आपले मार्क सुटायला नव्हे. ठीक आहे. नंतर स्टॅटिक जीके मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. प्रत्येक शिफ्टला 2 ते 3 क्वेश्चन येत आहेत. पहिला आणि 7वा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल विचारला होता. यानंतरच्या शिफ्ट मध्ये काय आपल्याला वाचून घ्यायचं आहे, तर पहिल्यांदा तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल पूर्णच्या पूर्ण वाचायचं, कारण याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन प्रत्येक शिफ्ट मध्ये बसत आहे. क्लासिकल डान्स विचारला होता, यूपीच्या कथ्थक होता तो ऑप्शन मध्ये. वी हॅव टू रीड ऑल द क्लासिकल डान्सेस. जे प्रत्येक स्टेटचे जे जे क्लासिकल डान्सेस आहेत ते आपल्याला वाचून घ्यायचे आहेत. नेक्स्ट करू. बघा, एक इन्फॉर्मेशन द्यायची की विधी इन्स्पेक्टरची जी आता जागा निघाली आहे 3 ऑक्टोबर पर्यंत लास्ट डेट आहे. त्यासाठी आपला पॉलिटी, मॅथ, रिझनिंग, सायन्स, जिओग्राफी आणि इंग्लिश या सर्वांचा सिलेबस आपण आपल्याच युट्यूब चॅनलवर पूर्णच्या पूर्ण कव्हर करणार आहोत. त्यासाठी आपला युट्यूब चॅनल जॉईन करून घ्या आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि टेलिग्रामची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. टेलिग्रामची लिंक, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून आपल्याला प्रत्येक अपडेटही भेटत राहील. आणि विधी इन्स्पेक्टरच्या पूर्ण कोर्स हा आपण जीकेच्या पूर्ण कोर्स आपण युट्यूब चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहोत. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नंतर करंट अफेअर मेन इम्पॉर्टंट रोल आहे. करंट अफेअर 2025 चे पूर्ण आले होते. खेलो इंडिया गेम्सवर प्रश्न विचारला होता. इम्पॉर्टन्स इव्हेंट ज्या झाल्या त्याच्यावर प्रश्न विचारला होता. अँड ऑल द इम्पॉर्टन्स न्यूज फ्रॉम जानेवारी टू ऑगस्ट पर्यंतच्या जेवढ्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्यांच्यावर प्रश्न आला होता. मॅस्कॉट जे वेगवेगळ्या गेमचे मॅस्कॉट होते त्यांच्यावर प्रश्न विचारला होता. इतके टॉपिक कव्हर करून घ्या. आणि करंट अफेअर जे पण जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत जितके इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत त्यांच्या सगळ्यांवर काही ना काही प्रश्न विचारू शकते आणि विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला करंट अफेअर वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. अगर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबतही शेअर करा. असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण विधी इन्स्पेक्टरच्या पूर्ण सिलेबस आपण आपल्या युट्यूब चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहोत.